रिडेव्हलपमेंटचा फेज खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं आणि अडचणी बऱ्याच आहेत. काही सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेल्या आहेत, तर त्यांना सिव्हिल कोर्टाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आहे. आणि मेनली कसं असतं, डॉक्युमेंटेशनचा अभाव, क्लॉजेसचा अभाव आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे सोसायट्या आजही पुनर्विकासाच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या अटकलेल्या आहेत आणि त्यांना हायकोर्ट किंवा सिव्हिल कोर्टाच्या त्या लाईनमध्ये त्या आजही तसेच मॅटर्स पेंडिंग आहेत आणि त्यांना वर्षानुवर्षाचा कालावधी लागतोय. या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळं रेरा आता सध्या तरी एक्झिस्टिंग मेंबर्सना काही प्रोटेक्शन नाही देऊ शकत आहे, परंतु जे काही तुमचे बायर्स आहेत, न्यू बायर्स, त्यांना रेरामध्ये प्रोटेक्शन मिळू शकतं. जसं आपण इतर स्कीममध्ये घेतो तसंच रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये न्यू बायर्सना सगळ्या रेराच्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे ओसी नाही मिळाली त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं. तुम्हाला बिल्डरनी काही फसवणूक केली असेल त्याच्या बाबतीतलं कॉम्पेन्सेशन मिळतं. 6 महिन्याच्या आत निकाली लागतात निर्णय. त्यामुळं रेरा हे या रिडेव्हलपमेंटमधील नवीन बायर्ससाठी सक्सेसफुली हेल्पफुल आहे, परंतु एक्झिस्टिंग मेंबरसाठी नाही आहे. फक्त रेराची एवढी एकच आहे की तुमचा जर संबंधित 5 गुंठ्याच्या वर किंवा असं जर का तुमची स्कीम असेल तर रेरा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. एवढा क्रायटेरिया आहे याच्यासाठी.